नमस्कार, मी डॉक्टर मानसी पवार, त्वचारोग तज्ञ, नाशिक। आज आपण पुळ्या, ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये ॲक्ने वल्गॅरिस असं म्हणतात, याविषयी जाणून घेऊयात। पुळ्यांना तारुण्यपेटिका देखील म्हणतात। पुळ्यांची वेगवेगळी कारणं असतात। सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की शरीरामध्ये होणारा हार्मोनल चेंज। ज्या वेळेला मुलं मुली वयामध्ये येतात त्या दरम्यान सगळ्या शरीरामध्ये हार्मोनल चेंज होतो आणि त्या रिलेटेड पुळ्या येणं अपेक्षित असतं। आज जेव्हा आम्ही बघतो की टीनएजचा पिरियड हा खूप मोठा झालेला आहे, अगदी 10 वर्षाची मुलं देखील पुळ्या घेऊन येतात। यामध्ये दुसरं कारण असतं अनुवंशिकता। ज्या मुलांच्या पालकांमध्ये त्यांच्या तरुण वयात पुळ्या होत्या त्या मुलांमध्ये पुळ्या होऊ शकतात। तिसरं कारण असतं मुलींमध्ये झालेली पाळीमधली अनियमितता, पिरियड्स मधली इरेग्युलॅरिटी। ज्या वेळेला असं होतं त्या रिलेटेड देखील पुळ्या येऊ शकतात। त्याच्या पुढचं असतं की आपण जे डे टू डे लाईफमध्ये प्रोडक्ट्स वापरत होतो त्यामध्ये जर आपण काही बदल केलेला असेल, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, या रिलेटेड पुळ्या येऊ शकतात। रिसेंट हिस्ट्री असेल, काही प्रवास झालेला असेल, हॉट अँड ह्युमिड क्लायमेटचा काही संपर्क आला असेल, त्या रिलेटेड पुळ्या येऊ शकतात। किंवा स्ट्रेस, धावपळ, दगदग, जागरण या रिलेटेड देखील पुळ्या येतात। रिसेंट काही फेशियल झालेलं असेल, क्लीनअप झालेलं असेल, त्या रिलेटेड देखील पुळ्या काही लोकांमध्ये येऊ शकतात। ही झाली पुळ्यांची वेगवेगळी कारणं। आता आपण पुळ्यांसाठी काय करू शकतो किंवा पुळ्या झाल्यानंतर काय करावे याविषयी बघूयात। आपण पुळ्या ज्या वेळेला होतात त्यावेळेला त्यांना आपल्याला काही पुळ्या वाढवणाऱ्या गोष्टी असतात, जसे पुळ्यांचे काही ट्रिगर्स असतात, त्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे। जसं आहारामधल्या काही गोष्टी, जसं आहारामध्ये गोड, तेलकट, दूध आणि दुधाचे पदार्थ ह्या गोष्टी पुळ्या वाढवतात। सो त्या गोष्टी आपल्याला जेवणामध्ये कमी पाहिजे। ऑइली स्किन पुळ्या वाढवते, सो फ्रिक्वेंट वॉशिंग ऑफ फेस आपल्याला पाहिजे। दिवसभरातून 4 ते 5 वेळा चेहरा धुतला गेला पाहिजे साध्या पाण्याने, आणि त्याच्यातला एखाद वेळेला आपण साबण, फेस वॉश हे वापरू शकतो। ज्या वेळेला पुळ्या येतात त्यांना स्क्रॅचिंग आपल्याला अवॉइड केलं पाहिजे, टाळलं पाहिजे, कारण स्वतः केलेले डाग हे लवकर जात नाही। आणि पुळ्या थोड्याफार असतील तर त्वचेच्या डॉक्टरांनी दिलेले क्रीम आपण लावू शकतो। पण ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की पुळ्या येत आहे आणि त्याचं प्रमाण जास्त आहे, त्यावेळेला आपण नक्कीच त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ट्रीटमेंट करू शकतो। पूर्वी देखील लोकांना पुळ्या यायच्या, पण त्यावेळेला कोणी ट्रीटमेंट करत नव्हतं। पण आज आपण जेव्हा त्यांचे चेहरे बघतो त्यावेळेला त्या चेहऱ्यांवर स्कार्स दिसतात, ज्याला आपण ॲक्ने स्कार म्हणू शकतो, आणि हे आपल्या बाबतीत राहू नये त्यासाठी आपण पुळ्यांची ट्रीटमेंट करतो। सो ज्या वेळेला आपल्याला वाटेल की पुळ्या येत आहे त्यावेळेला त्वचारोग तज्ञांना आवर्जून भेटा। धन्यवाद।